कॅरिबियन बेटात बेरिल नावाच्या महाविध्वंसक वादळाचा धुमाकूळ ग्रेनाडा आणि सभोवतालच्या परिसरात चालू आहे. 200 पेक्षा जास्त किलोमीटर्स वेगाने वाहणारे वारे वाटेत येणारे सारे काही भिरकावून देत आहेत. परिणामी जो विध्वंस घडला आहे त्याचे फोटो व्हिडिओज इंटरनेटवर पाहता येतात. वीज पुरवठा तुटलेला आहे, वाहतूक बंद पडलेली आहे. बंदरावर उभ्या असणाऱ्या कितीतरी बोटींना याचा खूप मोठा तडाखा बसला आहे. इमारतींचे नेमके किती नुकसान झाले आहे याचे आकडे मागाहून प्रसिद्ध होतील. वादळाने किती झाडे दुखावली मोडली आहेत याचा आकडा कधीच प्रसिद्ध होणार नाही. पॅसिफिक समुद्रातील वादळांचा हंगाम यावेळी सुरू होतो. हा 4 ते 5 महिने चालतो. तापमान वाढीचा परिणाम म्हणून वादळांची संख्या तीव्रता वाढू लागली आहे. नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण जगातील सर्व देशात वाढत चालले आहे. उष्णतेच्या लाटा, अनियमित झालेला पाऊस, पूर या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. त्याचा फटका जोपर्यंत माणसांना स्वतःला किंवा कुटुंबियांना बसत नाही तोपर्यंत या साऱ्या घटना कधीच गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. सामान्य माणसांना सोडाच, पण अनेक शिक्षकांनाही कॅरिबियन बेटे नेमकी कोठे आहेत हे सांगता येणार नाही, नकाशावर दाखविता येणार नाही. आपल्यापासून हजारो किलोमीटर्स दूर असणाऱ्या दुसऱ्या देशातील प्रदेशात काय घडत आहे याची दखल आम्ही कशाला घ्यायला हवी? बहुसंख्य माणसे हा प्रश्न विचारतात. वादळामुळे काय घडले आहे यापेक्षा भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू त्या प्रदेशात अडकून पडले आहेत ही बातमी अनेकांना जास्त महत्त्वाची वाटत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या ज्या काही घटना जगभरात घडत आहेत त्याचा आपल्याशी काही संबंध आहे असे अनेकांना वाटत नाही. वास्तवात पृथ्वीवरील सारे जीव एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. पृथ्वीच्या एका टोकाला जे काही घडत असते त्याचे परिणाम दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या जीवांवरही होत असतात. ग्रेनाडाला तडाखा देऊन हे वादळ थांबलेलं नाही, किंबहुना त्याचा जोर वाढला आहे. जमैकाच्या दिशेने हे वारे वाहत आहेत. त्या ठिकाणी हे वारे ताशी 250 किलोमीटर्स वेगाने वाहणार आहेत. जे काही घडत आहे त्याचा आपल्याशी काय संबंध आहे, त्या संदर्भात आपण काय करू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न माणसांनी करायला हवा. रक्ताचे नाते नसणाऱ्या पण समान उद्दिष्टे असणाऱ्या माणसांना एका सूत्रात बांधून समूह मनाची विशाल अशा एकत्र कुटुंबाची निर्मिती त्यासाठी करायची आहे. येणाऱ्या 5-6 महिन्यात 2024मध्ये अशा कितीतरी संकटांचा, वादळांचा सामना मनुष्य जातीला करावा लागणार आहे. माणसांनी शहाणे व्हायला हवे आणि तापमान वाढ रोखण्यासाठी जे काही करता येणे शक्य आहे ते सारे करायला हवे. सावध व्हा, शहाणे व्हा, आपल्या सवयीत वर्तनात बदल करा, पुढील पिढ्यांवर तसे संस्कार करा. माणसांनी तसे वागायचे का नाही हा निर्णय अखेर ज्याचा त्याने घ्यायचा आहे. धन्यवाद.